नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आहे महाबळेश्वरला। तर आज जिथे ते फिरणार आहे ते तिकडचं ते दाखवणार आहे, जिथे ते फिरू तिथे। तर आता आलो आहे आम्ही सावित्री पॉईंटला। तर इकडचं दृश्य दाखवतो तुम्हाला। तर पावसात इकडून पाणी तर तुम्ही हाईट पण बघू शकता किती उंच आहे। टॉपला आहे आम्ही वाटतं। तर तिकडे प्रतापगड आहे, बघू तिकडे बघू शकता। छोटे ते परी असतात ते तिकडून मग नदी बनतो मोठं पुढे होऊन। स्टार्टिंगला छोटे छोटे परी असतात ते अजून झाडे अजूनही चालू आहेत। आता जे तुम्ही बघितलं ते होतं सावित्री पॉईंट, जिथून सावित्री नदीचा उगम होतं ते। आणि आता अजून वेगवेगळ्या जागेवरती फिरायला जाणार, तेही दाखवणार। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा। आता आम्ही आलो आहे सावित्री पॉईंटला। सेकंड पार्ट आहे, म्हणजे आता हाफ साईड डोंगरचा आम्ही तुला दाखवलं, आता तुम्हाला दाखवलं, आता आधी दाखवलेलं। आणि आता दुसऱ्या पार्टचा आहे, तर इकडून पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो। व्ह्यू बघू शकतो, काय भारी व्ह्यू आहे इकडे। खूप उंचावर आहे। आता टॉप पॉइंट वरती आम्ही आता सावित्री पॉइंट, जिथून सावित्री नदीचा उगम होतो। तर पावसातून यायला पाहिजे खरं तर, पण पावसातून नाही आलं, नोव्हेंबर मधून आलं। तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाल तर हे असं नॉर्मल वाटेल, थोडं छोटं वाटेल, पण जर तुम्ही खरं मध्ये इकडे आलात तर काय तुम्हाला भारी वाटेल, एकदम मस्त वाटेल। तिकडे थोडं थोडं पाणी पडत आहे। तर आता आम्ही आलोय हंटिंग पॉइंटला। हंटिंग पॉइंट आणि इको पॉइंट दोन्ही सेमच आहेत। हाय का तुझ्याशी? हाय जाऊ नको कुठे, थांब। तर तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो मी डोंगराचा कसं आहे। तर इकडे भरपूर पॉइंट्स आहेत, एक एक करून सगळे दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही। तर इकडे खूपशे पॉइंट्स आहेत, एक टायगर पॉइंट आहे, तर दाखवला तो। तर जेवढे जमतील तेवढे एक एक करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघत राहा कंटिन्यू।
जसं त्या काकांनी सांगितलं की हे नॅचरल आईस्क्रीम आहे. तर नॅचरल तर वाटते कारण तर एका बाईटला फ्रूटचे छोटे छोटे पीसेस येतात. छोटे छोटे एवढे एवढे पीसेस येतात. तर नॅचरलच आहे. तुम्ही टेस्ट करून बघू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे पार्ट्स आहेत फ्रूट्सचे. हे वाटतं मलबेरी आहेत. मलबेरीजचे पार्ट्स आहेत छोटे छोटे. आता आपण आलोय लिंगमळा वॉटरफॉलला. तर इकडे वॉटरफॉल कसं आहे ते दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता सीडी आहेत. सीडी टाईप आहेत आणि तिथून पाणी येतं मस्त. तर इकडे लहान मुलांसाठी मिनी बोट रायडिंग पण आहे आणि मोठ्यांसाठी तिथे सायकलिंग वॉटर सायकलिंग पण आहे. तर मस्त वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल वरच्या साईडला इथून नॉर्मल नदी टाईप जाते. पर्याय टाईप आहे इथे. इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. वरतून डोंगरावरून पाणी येतं आणि या साईडने एक पाणी येतं. तर आता आम्ही खालती जातो तिकडे मिनी वॉटरफॉल आहे थोडा. जर तुम्हाला झिपलाईन राईड करायची असेल तर इथे नंबर आहे. आता आम्ही जातोय मोठ्या वॉटरफॉलकडे. हाय तरी घर. हा माझा छोटा भाऊ. हा त्याचा मुलगा. हा पण भाऊ आणि 2 बहिणी काका. बघू शकता दोन्ही साईडला जंगल कसं मस्त आहे. आता खूप वरतीपर्यंत चालायचं आहे. तर आता बाजूला बघू शकता तुम्ही कशी नदी वाहते आणि या साईडला बघू शकता पूर्ण जंगल आहे. तर आता किती चालायचं ते माहित नाही. जेवढं होईल तेवढं लगेच चालत जाऊ आणि चांगला वॉटरफॉलचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तुम्ही तिकडे बघू शकतात त्या साईडला वॉटरफॉल काहीतरी दिसतोय. टेंट आहे त्या साईडला आपल्याला चालत जायचं. तर पूर्ण ट्रॅक आहे तिथपर्यंतचा. इथूनचा तुम्ही व्ह्यू पण बघू शकतात. तर आपला प्लॅन कॅन्सल करावा लागला कारण जेवायचा टाइम झाला आणि जास्त पुढे जाऊ नाही शकत. त्यामुळे इथूनच बघू शकतात. हा धबधबा तिकडून दिसतो तो क्लिअर दिसेल पण इकडून थोडं दाखवतो तुम्हाला. तर आता मी ते पाण्यात आलोय. पाणी खूप गार आहे. थंड आहे पाणी मस्त.